श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशी तिथीला जया एकादशीचे व्रत पाळले जाते। या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे। असे मानले जाते की या दिवशी उपवास केल्याने जीवनात आनंद आणि समृद्धी येते। याशिवाय असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची योग्य पूजा केल्याने प्रत्येकाच्या जीवनात शांती आणि समृद्धी येऊ शकते। जया एकादशीचे व्रत योग्य पद्धतीने केले तर देवांचे आशीर्वाद मिळतात, कारण एकादशीच्या दिवशी काही नियमांचे उल्लंघन करून उपवासाचा पूर्ण लाभ मिळू शकत नाही। अशा परिस्थितीत जया एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये, तसेच काय खावे ते सुद्धा जाणून घेऊयात। तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे सुद्धा जाणून घेऊयात। जया एकादशी 2025 ला तिथी आणि शुभ मुहूर्त काय आहेत ते पाहूयात। पंचांगानुसार यंदा जया एकादशीचे व्रत 8 फेब्रुवारी 2025 शनिवारी साजरे केले जाईल। माघ शुक्ल एकादशी तिथी 7 फेब्रुवारी रोजी रात्री 9:26 सुरू होईल आणि 8 फेब्रुवारी रोजी 8:15 पर्यंत चालेल। जया एकादशीच्या उपवासात आपण काय खाऊ शकतो, तर या उपवासात तुम्ही रताळे, साबुदाणा, फळे, दूध, दही खाऊ शकता। भगवान विष्णूंना पंचामृत अर्पण केल्यानंतर ते सेवन देखील करता येते। जया एकादशी उपवास करताना तुम्ही हाच आहार घ्यावा। जया एकादशीला काय खाऊ नये, या दिवशी भात अजिबात खाऊ नये असे मानले जाते। याशिवाय इतर धान्य, मीठ, लसूण, कांदा आणि डाळी यांचे सेवन करू नये। एकादशीला या गोष्टी टाळल्याने उपवासाचा पूर्ण फायदा मिळतो। जया एकादशी व्रताची कथा आपण पाहूयात। तर जया एकादशी व्रताची कथा अशी आहे की एकदा अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारले, हे देवा, आता कृपया मला सविस्तर सांगा की माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्व काय आहे। माघ शुक्ल पक्षातील एकादशीला कोणत्या देवतेची पूजा करावी आणि या एकादशी व्रताची कथा काय आहे, असे केल्याने काय फळ मिळते, लवकर सांगा। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हणतात। या दिवशी उपवास केल्याने भूत, पिशाच इत्यादींच्या योनीतून मुक्ती मिळते। या दिवशी व्रत पाळावे। आता मी तुम्हाला जया एकादशीच्या व्रताची कथा सांगतो। एकेकाळी नंदनच्या जंगलात उत्सवाचे आयोजन केले जात होते। या उत्सवात देवता, ऋषीमुनी सगळेच उपस्थित होते। त्यावेळी गंधर्व गात होते आणि गंधर्व मुली नाचत होत्या। या गंधर्वांमध्ये मल्यवान नावाचा एक गंधर्व होता, जो अतिशय सुरेल गात असे। त्याचा आवाज जितका सुंदर होता तितकाच सुंदर तो होता। गंधर्व मुलींमध्ये पुष्पवती नावाची नर्तिकाही होती। पुष्पावती नावाची एक गंधर्व मुलगी मल्यवान नावाच्या गंधर्वाला पाहून त्याच्यावर मोहित झाली आणि तिने आपल्या हावभावांनी त्याला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला। मल्यवानही त्या पुष्पावतीशी संलग्न झाला आणि आपल्या गायनाची लय विसरला। यामुळे संगीताची लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला। सभेत उपस्थित देवतांना ते आवडले नाही। मल्यवानाच्या या कृत्याने भगवान इंद्र चिडतात आणि त्याला स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप देतात आणि मृत्यूच्या जगात पिशाच्यासारखे जीवन उपभोगते, कारण तू संगीतासारख्या पवित्र साधनेचाच नव्हे तर सभेत उपस्थित असलेल्या शिक्षकांचाही अपमान केला आहेस। भगवान इंद्राच्या शापाच्या प्रभावाखाली ते दोघेही हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर पिशाचे जीवन जगू लागले। दोघांनी हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला। त्यांचे जीवन खूप कठीण होते। त्या वर्षी माघ शुक्ल एकादशीला दोघांनीही भोजन केले नाही। त्यांनी फळे खाल्ली। थंडीमुळे झोप येत नव्हती, म्हणून दोघांनी रात्रीचे जागरण केले। कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला। पुष्पवती आणि मल्यवान यांनी नकळत जया एकादशीचे व्रत केले होते। भगवान विष्णूची नजर त्या दोघांवर पडताच त्यांनी दोघांनाही प्रेत योनीतून मुक्त केले।
जया एकादशी व्रताच्या प्रभावामुळे दोघेही पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले. पुष्पवती आणि मल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले. तेव्हा दोघांनी देवराज इंद्राला जया एकादशीचे व्रताचे महत्व आणि भगवान विष्णूचा महिमा सांगितला. हे जाणून इंद्रदेवही आनंदित झाले आणि त्यांनी दोघांनाही पुन्हा स्वर्गात राहण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे जो जया एकादशीचे व्रत करतो त्याला नीच योनीतून मुक्ती मिळते आणि त्याच्या दुःखांचा नाश होतो. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया असंच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि जया एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.